महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका जशा जशा जवळ येत आहेत तसे तसे इच्छुक उमेदवारांच्या हृदयाचे ठोके वाढत आहेत. बीड जिल्हा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नेहमी चर्चेचा विषय राहिला आहे. त्यातल्या त्यात परळी आणि बीड विधानसभा यांच्याबाबत नेहमीच लोकांमध्ये चर्चा होत असते. याही वर्षी बीड विधानसभेमध्ये कोण बाजी मारणार याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. इच्छुकांची भाऊक गर्दी इथे नेहमी असतेच. एकट्या क्षीरसागर कुटुंबातून माजी मंत्री जयदत्तांना क्षीरसागर, आमदार संदीप क्षीरसागर आणि डॉक्टर योगेश क्षीरसागर हे तिघेही निवडणूक लढवण्याच्या तयारीला लागलेले आहेत. त्याचबरोबर भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांचे कार्यकर्ते 5 वर्षापासून त्यांना भावी आमदार म्हणून घोषित करत आलेले आहेत. दरम्यान नुकतेच शिंदे सेनेकडे गेलेले अनिल जगताप यांनी देखील शिंदे सेनेला बीड जिल्ह्यामध्ये बीडची जागा मिळाली पाहिजे असा आग्रह धरत जवळजवळ निवडणूक लढवण्याची घोषणाच केली आहे. दरम्यानच्या काळामध्ये शिवसंग्रामच्या नेत्या ज्योतिताई मेटे यांनी देखील मी बीड विधानसभा लढवणार असल्याचं घोषित केलंय. आणि एवढे सगळे उमेदवार कमी होते म्हणून की काय, माजी मंत्री प्राध्यापक सुरेश नवले यांनी स्वतःला जरांगे समर्थक म्हणून घेत निवडणुकीचा शंख फुंकला आहे. आता क्षीरसागर कुटुंबातील एकापेक्षा जास्त उमेदवार उभे राहिले तर मत विभागणी होऊन आपणच निवडून येऊ अशा प्रकारची आशा पण यातल्या अनेक जणांना आहे. पण क्षीरसागर एकमेकांच्या विरोधामध्ये लढले म्हणजे मत विभागणी होईल अशी परिस्थिती खरंच आहे का? तिघांना मानणारा मतदार एकच आहे का? आणि जे कोणी क्षीरसागर या नावासाठी मतदान करणारे मतदार आहेत ते ऐनवेळी कोणत्या क्षीरसागरांना प्राधान्य देतील या प्रश्नांची उकल आपण या व्हिडिओमधून करण्याचा प्रयत्न करू. नमस्कार, मी सुभाष धस. तुम्ही पाहत आहात जनप्रबोधन. सर्वप्रथम एक गोष्ट सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे ती अशी की 2019च्या निवडणुकीमध्ये आमदार संदीप क्षीरसागर विरुद्ध माजी मंत्री जयदत्तांना क्षीरसागर असा सामना झाला. म्हणजे दोन्ही क्षीरसागरांना मिळून एकूण मतदानाच्या 95% मतदान झालं. आमदार संदीप क्षीरसागर उभे राहिल्यामुळं क्षीरसागर यांची मतविभागणी तर झालीच नाही, उलट संदीप क्षीरसागर यांना त्यांची स्वतःची अशी वेगळी मतं पडलेली होती. त्या निवडणुकीमध्ये आमदार संदीप क्षीरसागर यांनी जयदत्तांना क्षीरसागर यांचा निसटता पराभव केला होता. त्यावेळी 2-3 घटक महत्वाचे ठरले होते. त्यामध्ये पहिला महत्वाचा घटक असा होता की जयदत्त क्षीरसागर यांची प्रतिमा जीवनभर पुरोगामी अशी राहिलेली आहे. पण अचानक त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि अशा कडव्या हिंदुत्ववादी पक्षामध्ये केलेला प्रवेश त्यांना मानणाऱ्या मतदारांना पटला नाही. त्यातच शिवसेनेमध्ये त्यांचे जुने जे शिवसैनिक होते ते त्यांचे पारंपरिक विरोधक असल्यामुळं त्यांनी देखील जयदत्तांना क्षीरसागर यांना मनातून स्वीकारलं नाही. दुसरं म्हणजे जयदत्त क्षीरसागर यांना पराभूत करण्यासाठी बीड विधानसभा मतदारसंघामध्ये एक राजकीय समूह नेहमीच सक्रिय असतो. त्यांना आमदार संदीप क्षीरसागर यांच्या माध्यमातून पराभूत करण्याची म्हणजे जयदत्तांना पराभूत करण्याची संधी त्यांनी हेरली आणि संदीप क्षीरसागर यांच्या बाजूने अशा प्रकारे देखील लाट तयार झाली. तिसरी गोष्ट म्हणजे मुस्लिम आणि मागासवर्गीय मतदारांना शिवसेनेला मतं देणं कठीणच होतं. त्यामुळं चुलत्याच्या करंगडीला धरून राजकारण शिकलेल्या पुतण्यानं चुलत्याचाच निसटता पराभव केल्याचं आपण पाहिलेलं आहे. आणि या विजयामध्ये आमदार संदीप क्षीरसागर यांच्या कर्तृत्वाच्या पेक्षा जयदत्त क्षीरसागर यांना पराभूत करण्याची मानसिकता असणाऱ्या लोकांचं जास्त योगदान होतं असंच आपल्याला म्हणावं लागतं. येत्या निवडणुकीमध्ये आमदार संदीप क्षीरसागर यांच्याबाबत मतदारसंघामध्ये मागच्या एवढी सहानुभूती राहिलेली नाही. आमदार संदीप क्षीरसागर त्यांना ज्यांनी निवडून आणलं ते सगळे नेते एकतर वेगवेगळ्या पक्षामध्ये जाऊन सेटल झालेत किंवा जयदत्तांना यांच्या नेतृत्वाखाली येऊन काम करू लागले. त्यातच मराठा आरक्षणाच्या आंदोलनानं राजकीय वळण घेतल्यानं गैरमराठा उमेदवाराला मोठ्या प्रमाणावर मतं मिळतील असं काही चित्र नाही. आणि ओबीसी मतांची नाराजी आमदार संदीप क्षीरसागर यांनी अगोदरच ओढून घेतलेली आहे. त्याचबरोबर नवनिर्वाचित खासदार बजरंग बाप्पा सोनवणे हे देखील संदीप क्षीरसागर यांच्या बाबतीत सकारात्मक नाहीत अशा प्रकारे बोललं जातं. असं असलं तरी विशेषतः मुस्लिम मतदारांमध्ये संदीप क्षीरसागर यांची इमेज सर्वाधिक आहे. आडीनडीला धावणारा एक रांगडा उमेदवार म्हणून त्यांना मुस्लिम मतांची पसंती जास्त असणार आहे. आणि एवढाच काय तो प्लस पॉइंट आमदार क्षीरसागरांकडे या निवडणुकीमध्ये असणार आहे.
2024च्या विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेले दुसरे क्षीरसागर म्हणजे डॉक्टर योगेश क्षीरसागर. मागच्या वेळी जयदत्तांना क्षीरसागर यांच्याबरोबर आपल्या राजकीय करिअरला त्यांनी सुरुवात केली. त्यांचे वडील माजी नगराध्यक्ष डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर हे एक अजातशत्रू व्यक्तिमत्व म्हणून बीडमध्ये प्रसिद्ध आहे. 40 वर्ष बीडच्या नगरपालिकेमध्ये त्यांनी अबाधितपणे आपला दबदबा कायम ठेवला. वडिलांचा हा राजकीय वारसा ही योगेश क्षीरसागर यांची जमेची बाजू आहे. निवडणुकीच्या तडजोडीमध्ये भारतभूषण क्षीरसागर हे क्षीरसागर घराण्याचे चाणक्यच सिद्ध झालेले आहेत. तथापि वैयक्तिक कारणामुळे यावेळी डॉक्टर भारतभूषण क्षीरसागरांच्या या अनुभवाचा फायदा योगेश क्षीरसागर यांना मिळणार नाही अशी परिस्थिती आहे. दुसरं असं की नुकताच झालेल्या लोकसभेमध्ये पंकजाताई मुंडे यांचे खास प्रचारक म्हणून डॉक्टर योगेश क्षीरसागर आणि त्यांच्या पत्नी डॉक्टर सारिकाताई क्षीरसागर यांनी खूप मेहनत घेतली. त्यामुळं बजरंग सोनवणे यांच्या विजयामुळं जास्त दुखावलेला जो ओबीसी मतदार आहे तो योगेश क्षीरसागर यांच्याकडे झुकू शकतो. परंतु इथे ओबीसींची संख्या खूप मर्यादित आहे. हे लोकसभेच्या निकालावरून आपल्या लक्षात येतं. आमदार पंकजाताई मुंडे यांच्याकडे प्रचाराच्या वेळी योगेश क्षीरसागर असतील, राजेंद्र मस्के, अनिलदादा जगताप, सचिन मुळूक हे सर्वजण असताना सुद्धा त्यांना केवळ 66,000 मतं पडलेली आहेत. याचा अर्थ योगेश क्षीरसागर यांना याच 66,000 मतांमध्ये स्कोप आहे. मराठा मानसिकता असणाऱ्या मतदारांवर ते प्रभाव निश्चित टाकूच शकणार नाहीत आणि अजितदादा गटाबरोबर जाणं म्हणजेच भाजपाबरोबर जाणं अशा प्रकारचा संदेश मुस्लिम आणि मागासवर्गीय मतदारांमध्ये गेलेलाच आहे. त्याचाही फटका डॉक्टर योगेश क्षीरसागर यांना बसेल. परंतु बीड शहरामध्ये त्यांच्याकडे असलेली सक्षम यंत्रणा आणि ग्रामीण भागामध्ये देखील त्यांनी आत्ता वाढवलेला संपर्क याच्या आधारावर त्यांना विजयाची खात्री असल्याचं बोललं जातं. तिसरं म्हणजे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर हे क्षीरसागर घराण्याचे खासदार काकू गेल्यानंतरचे प्रमुख राहिलेले आहेत. बीड विधानसभेमध्ये क्षीरसागर यांच्या माध्यमातून जी मोठी विकास कामं झाली ती कामं मंजूर करण्यामध्ये जयदत्तांना क्षीरसागर यांचा राजकीय प्रभाव आणि प्रयत्न हेच कारणीभूत होते. आजही क्षीरसागर म्हटलं की पहिलं नाव जयदत्त क्षीरसागर यांचंच येतं. पण जयदत्तांना क्षीरसागर यांना मागच्या 5 वर्षामध्ये कोणत्याही राजकीय पक्षामध्ये सूर सापडला नाही, ही एक त्यांची मोठी अडचण असणार आहे. कधी त्यांची भाजपाचा संभाव्य उमेदवार म्हणून चर्चा झाली तर कधी राष्ट्रवादी काँग्रेसचा संभाव्य उमेदवार म्हणून आणि अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार अशा प्रकारची ही जोरदार चर्चा आहे. त्यामुळे त्या पक्षांना मानणारा जो मतदार आहे तो जयदत्तांना क्षीरसागर यांच्याबाबत नेहमीच संभ्रमात राहिलेला आहे. असं असलं तरी 2019च्या निवडणुकीमध्ये जयदत्तांना क्षीरसागर यांना निवडून न दिल्यामुळं मतदारसंघाचा जो तोटा झाला हे जाणकार मतदार नेहमी चर्चा करताना दिसतात. आणि जसं परळीमध्ये आमदार पंकजाताई यांचा पराभव झाल्यानंतर मतदारांमध्ये त्याची चर्चा होऊन लोकसभेमध्ये त्यांना प्रचंड मतं त्याच मतदारांनी दिली, अगदी त्याच पद्धतीनं बीड विधानसभेतला मतदार देखील जयदत्त क्षीरसागर यांच्या बाबत विचार करू शकतो. दुसरं असं की 3 क्षीरसागरांपैकी कोणता क्षीरसागर निवडायचा याबाबत मतदारांनी विचार केला तर त्यांची पसंती ही देखील जयदत्त क्षीरसागर यांनाच असणार यातही शंका नाही. कारण आमदार संदीप क्षीरसागर असोत की डॉक्टर योगेश क्षीरसागर असोत यांचं स्वतःचं कर्तृत्व फार काही सिद्ध झालेलं नाही आहे. जी कामं झाली ती जयदत्तांना यांच्याच प्रभावामुळे झाली आणि क्षीरसागर कुटुंबियावर प्रेम करणाऱ्या मतदारांना यावेळी कोणत्या तरी एका क्षीरसागराची निवड करावीच लागणार आहे. तिघांपैकी एक क्षीरसागर निवडले तरी लढाई अटीतटीचीच राहणार आहे. जातीच्या रंगात रंगलेली चित्रविचित्र परिस्थिती बीड विधानसभा मतदारसंघामध्ये आहे. त्यामुळे जो क्षीरसागर यांना मानणारा मतदार आहे तो यावेळी जयदत्तांना क्षीरसागर यांचीच निवड करण्याची शक्यता जास्त आहे. सर्वसामान्य मतदारांमध्ये देखील तिघांपैकी जयदत्त क्षीरसागर यांनाच पसंती असेल. जयदत्तांना हे अपक्ष निवडणूक लढण्याची शक्यता जास्त असल्यामुळं मुस्लिम आणि मागासवर्गीय मतदार जो त्यांच्याशी वर्षानुवर्ष जुळलेला आहे तो यावेळी त्यांच्याबरोबर पुन्हा उभा राहू शकतो. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जयदत्तांना यांनी तटस्थ भूमिका घेतली पण त्याचा फायदा हा राष्ट्रवादी काँग्रेसचे बजरंग सोनवणे यांनाच जास्तीचा झाला. ही बाब मराठा मतदारांमध्ये देखील महत्वाची ठरेल असं वाटतं. त्यामुळे ज्या तीव्रतेने योगेश क्षीरसागर यांना मराठा मतांमध्ये विरोध दिसेल ती तीव्रता जयदत्तांना यांच्या बाबतीमध्ये निश्चितच तिथे असणार नाही. अजून एक शक्यता बोलली जाते ती म्हणजे जयदत्तांना क्षीरसागर हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार असू शकतात आणि असं झालं तर जयदत्तांना क्षीरसागर यांचा विजय अजूनही सोपा होऊ शकतो.
अजून एक शक्यता आहे ती म्हणजे बीड विधानसभेची जागा महायुतीमध्ये जर शिंदे गटाला सुटली तर योगेश क्षीरसागर हे विधानसभेच्या तिकिटाच्या स्पर्धेमधून बाद होतील. अशा वेळी योगेश क्षीरसागर यांची इच्छा असो वा नसो, त्यांची यंत्रणा मात्र जयदत्तांना यांच्याच बाजूने झुकलेली असेल. कारण डॉक्टर योगेश क्षीरसागर यांच्याकडे असणारा जो वर्ग आहे तो 80% वर कर्मचारी वर्ग असेल, तर तो जयदत्त क्षीरसागर यांनी नियुक्त केलेला आहे. याचाही फायदा जयदत्तांना होऊ शकतो. एकूणच काय, तर 3 पक्षाकडून 3 क्षीरसागर निवडणूक लढले तर कुटुंबाचा तोटा तर होणारच असेल. पण आता हे कुटुंब एकत्रित राहिलेले नाहीत हे देखील आपल्याला समजून घेतलं पाहिजे. आणि ज्या पक्षाकडून ते उभे राहिलेले आहेत किंवा असतील त्या पक्षाची मतं त्यांना मिळत असतात, त्याला मत विभागणी म्हणता येणार नाही. त्यामुळं ज्याची यंत्रणा सक्षम आणि तगडी असेल आणि जो मतदारांवर जास्तीचा प्रभाव टाकू शकेल असाच उमेदवार जनता निवडून देईल, अशा प्रकारची परिस्थिती आहे. त्यांच्याकडे स्वतःची अशी मोठी यंत्रणा नाही. त्यामुळं क्षीरसागर यांच्या मतांची विभागणी होईल आणि आम्ही निवडून येऊ अशी स्वप्न खरी ठरणार नाहीत, असं आज तरी चित्र आहे. क्षीरसागरांच्या घरातील नेत्यांनी तडजोड केली नाही तर क्षीरसागर यांना मतदार मात्र म्हणजे त्यांना मानणारा मतदार मात्र कोणत्या तरी एकाच क्षीरसागरांची निवड करेल. जयदत्तांना यांचा राजकारणातला प्रदीर्घ अनुभव, त्यांची स्वच्छ आणि अकारण विरोधाला विरोध न करण्याची वृत्ती, मागच्या वेळेला त्यांचा झालेला निसटता पराभव, यामुळे निर्माण झालेली सहानुभूती, याचा फायदा जयदत्तांना यावेळी होईल असं बोललं जातं. बीड विधानसभेची गणितं नेमकी कशी असतील, कोणत्या पक्षाचे कोणते उमेदवार असतील, कोणत्या उमेदवाराला मतदार जास्त पसंती देतील, याबाबत तुम्हाला नेमकं काय वाटतं ते देखील निश्चितपणे कॉमेंट करून जरूर कळवा. चॅनल जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.